शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा। राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथन इथं 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत महापशुधन एक्स्पो हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। त्या दृष्टीने प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे। बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत महापशुधन एक्स्पो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन, पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाले की सशक्त पशुधन हाच उद्देश ठेवून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात यावे। राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधनाची, त्यांच्या निगराणी विषयक तसेच या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टिकोनातून प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं कामं करावीत। या प्रदर्शनात जैविक शेती, पशुधनापासून होणारे लाभ याविषयी माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात यावीत। पशु प्रदर्शनात 1500 पशु प्रदर्शित करण्यात येणार आहे। त्याशिवाय राज्य शासनाच्या कृषी, महिला व बाल विकास यांसह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल असणार आहेत। तसेच बचत गटांचे स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। प्रदर्शनास भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने या सर्वांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी। प्रदर्शनाचा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात यावा। महिलांसाठी वेगळा कक्ष उभारून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा व सुरक्षितता उपलब्ध असावी। प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पशूंच्या संरक्षणासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात यावे। त्याशिवाय वैद्यकीय सुविधा कक्ष, रुग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा, पोलीस संरक्षण, स्वयंसेवक यांचीही नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले आहेत। या प्रदर्शनात विविध जातींच्या पशूंचा समावेश असणार आहे। त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शो सह विविध प्राण्यांसाठी 40 प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। या स्पर्धांचं योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिकं देण्यात येणार आहेत। राज्यातील पशूंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचंही प्रदर्शन होईल। याचं नियोजन करण्याचा निर्देशही त्यांनी यावेळी दिला आहे। प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयव दान, संमतीपत्र आदी सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहे। महिला व विद्यार्थ्यांना पशु प्रदर्शन पाहण्यासाठी दुपारच्या वेळी विशेष वेळ ठेवण्यात यावा। तसेच राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी यांनाही निमंत्रित करण्यात यावे। राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात यावे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी यांनीही उपस्थित राहावे असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.